नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भोंदू खरातचा मुख्य साथीदार छोट्या गावात लॉजवर पोलिसांचा ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत छापा. रात्री उशिरा खळबळ. नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोक खरात याचा साथीदार बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित महेश भाऊराव आहेर राहणार कासार वडवली जिल्हा ठाणे हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील हॉटेलमध्ये पोलिसांना सापडला. तो 20 एप्रिल 2026 पासून पसार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथून त्याला अटक केली व रात्री उशिरा ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले. आहेर ठाणे महापालिकेतून सहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झाला आहे. तो पीडित महिलेला भोंदूबाबा खरातच्या दरबारातही घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत जिल्ह्यातील लॉजिंग हॉटेल्सची तपासणी सुरू आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक हातकणंगले तालुक्यात तपासणी करीत होते. नरंदे येथील हॉटेलमध्ये उतरलेल्या आहेरची माहिती पथकाच्या हाती लागली. पथकाने तातडीने त्याला ताब्यात घेतलं. आहेर याने एका महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार 2020 ते 2023 दरम्यान घोडबंदर येथे घडला होता. तो खरातचा साथीदार असून त्याने या महिलेलाही खरातकडे नेलं होतं. तेथे जादूटोणा आणि गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा तसेच त्याचे चित्रीकरण करून धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. खरात विरोधात मार्चमध्ये गुन्हा दाखल झाला. यानंतर पीडित महिलेने आहेर विरोधात एप्रिलमध्ये कासार वडवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यापासून आहेरचा फोन नॉट रिचेबल होता. कर्नाटक कोकणातील विविध भागात राहिल्यानंतर तो बुधवारी मध्यरात्री हॉटेलमध्ये दाखल झाला होता. आहेर सहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झाला असला तरी त्याची कारकीर्द वादाने घेरलेली आहे. बनावट पदवी, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला जावयाला मारण्याची धमकी यासह महापालिकेतील त्याची अनेक कामेही वादग्रस्त ठरली आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.